ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं मध्यस्थभावं विपरीतवृत्तो सदा ममात्मा विदधातु देव। सदा ममात्मा विदधातु देव। सदा ममात्मा विदधातु देव। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक बाल ब्रह्मचारी 1008 मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चतुर्थी समाधि सम्राट गुरुराम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्रप्रभु सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। उत्तम आर्जव धर्म की। शक्ति तब भावना की। लो परम पूज्य विदेह सागर जी गुरुदेव की। लो जयकारा गुरुदेव का। भव्यजी हो, आज सकाळच्या सत्रामध्ये उत्तम आर्जव धर्म आपण ओवाळला आणि त्याचबरोबर भावनामधील शक्तितप भावना ओवाळली। अतिशय भक्तिभावपूर्वक आपण या भावनांचं पूजन उत्कृष्ट रीतीनं पार पाडलं। परंतु द्वितीय सत्रामध्ये आचार्य भगवान की या धर्माचं चिंतन करत असताना सांगणार आहेत की उत्तम आर्जव धर्माची व्याख्या आणि आर्जव धर्म कशा पद्धतीनं काम करणार आहे याचं सगळं चिंतन आपल्याला प्रकटीकरण करायचं आहे। आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये सांगितलं आहे रुजोर भाव इति आर्जव, म्हणजे जे रुजुताचे भाव आहेत त्यालाच आचार्य भगवंतांनी आर्जव धर्म म्हणलेला आहे। जे सरलताचे भाव आहेत त्यालाच आचार्य भगवंतांनी आर्जव धर्म म्हणलेला आहे। आणि त्याच्या विपरीत हा आर्जव धर्म केव्हा नष्ट होणार आहे तर आमच्या अंतरंगामध्ये कुटिलता मायाचारी येणार आहेत त्यावेळी हा धर्म आमच्या आत्मगुणातून निघून जाणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे। बघा, जीवनामध्ये वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या गोष्टीवर चिंतन करत असताना आज सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सरळ परिणाम असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण की अंतरंगामध्ये एक परिणाम आणि बहिरंग असताना एक परिणाम, हे दोन्ही गोष्टी आहेत। त्या दोन्ही गोष्टी आपल्याला खालच्या दिशेला घेऊन जाणार आहेत। म्हणून आचार्य भगवंतांनी आर्जव धर्म हा 3 नंबरचा धर्म ठेवलेला आहे। पहिला, क्रोधाला जेवढं शमन करता येईल तेवढं करायचं। त्यानंतर मान आणि आज माया, या तिन्ही गोष्टींना काढून टाकत जात एक एक धर्म आपल्या अंतरंगात येईल त्यावेळी निश्चित रूपानं या धर्माचं पालन 100% आपण करू शकतो। आज बघा, सरळ परिणाम आणि सरलाची भाव येणे अतिशय दुर्मिळ गोष्ट बनलेली आहे। आणि एक आचार्य भगवान म्हणतात की आचार्य भगवंतांनी तत्वार सूत्रच्या ग्रंथामध्ये स्पष्ट रूपात म्हणलेलं आहे माया तैरग्य विनस्य। काय? मायाचारीमुळे तिर्यंच्या गतीचा बंध होणार आहे। काही आचार्यांनी काही ग्रंथामध्ये सांगितले
की मायाचार्यामुळे स्त्री पर्याय सुद्धा प्राप्त होतो. आणि तो पर्याय प्राप्त होऊन जर आम्ही आणि तेच करत असेल आणि परत काय होणार आहे, गो टू बॅक पॉवेलेन, तेच आणि परत मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जेवढे सरळताचे आणि जेवढे सरळ आणि रुजू परिणाम आमचे बनवेन तेवढ्या प्रमाणात धर्म आमच्या अंतरंगामध्ये प्रवेश करणार आहे. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आज आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये याचं चिंतन करताना अतिशय सुंदर सुंदर बाबी सांगितलेल्या आहे. आचार्य भगवान एका ग्रंथामध्ये म्हणतात, जो चिंतीन वक्कम न कुनदी वक्कम न जंपदे वक्कम नई गोविदी निय दोसम अज्जव धम्मो हवे तस्स. आचार्य भगवंतांनी म्हटले, अतिशय सुंदर वाक्य आहे. याचं चिंतन आम्ही आमच्या जीवनात करणं आवश्यक आहे. आचार्य भगवान काय म्हणतात की जो व्यक्ती कुटिलताचं चिंतन करत नाही, शरीरानं कुटिलता करत नाही, त्याच्याचबरोबर कुटिल बोलत नाही आणि त्याच्याचबरोबर आपल्या दोषांना लपवत नाही, तोच आर्जव धर्माचा पालन करता असणार आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी म्हटले की तिन्ही गोष्टीमध्ये कधीही तीन काळामध्ये कुटिलता येता कामा नये, हे आचार्य भगवंतांना सांगायचं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज बघा, आज सगळ्यात जास्त कशामुळं वादविवाद, कशामुळं समाजामध्ये जी विपरीत घटना घडतात त्या कशामुळे घडत असतील तर त्याला सगळ्यात जास्त जबाबदार हे आहे. कुठलं? मायाचार्य, कुटिलता. आज अंतरंगामध्ये एक ठेवणं आणि वर आणताना एक आणणं, या गोष्टीमुळे समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात, घडत आहेत आणि घडत राहणार. आम्हीच त्याला कारणभूत आहे असं नाही. आपल्या काळात तर सोडा, पंचम काळ आहे हो, आणि हुंडा उसरपणे काळाचा दोष आहे. महावीरांच्या काळात, आदिनाथांच्या काळात सुद्धा या घटना घडल्या. जो व्यक्ती अशी भावना करणार आहे, जो व्यक्ती अशा गोष्टी करणार आहे, त्याचं फळ मिळणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु आम्ही आमच्या जीवनात चिंतन करायचं आहे की या गोष्टीतून आम्ही कसं वाचणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन, या गोष्टीकडे आम्ही दृष्टीपात करणं आवश्यक आहे. आम्ही सगळ्या गोष्टीकडे बघतोय परंतु या गोष्टीकडे मात्र बघत नाही. परंतु या गोष्टीकडं आम्ही बघणं आवश्यक आहे. कारण की आचार्य भगवंतांनी एका ठिकाणी असं बी म्हणलेलं आहे की आम्ही ज्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी करत असतोय आणि वेगवेगळ्या गोष्टीचं चिंतन करत असतोय, ते चिंतन करत असताना एका गोष्टीचं चिंतन आम्ही सगळ्यात जास्त करणं आवश्यक आहे. दुसऱ्याच्या दोषांना आपण बाहेर काढायचं नाही ना आपल्या दोषांना लपवून ठेवायचं नाही. काय म्हणलो मी? आणते नव का? बर, आवाजावरून ओळखते सोडा मला. एक गोष्ट लक्षात घ्या, सरळ गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट सरळ आहे कारण की आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीमुळं आज वेगळ्या मार्गावर आणि वेगळ्या वळणावर आहे. परंतु या गोष्टीमुळे जर आम्ही सरळ मार्गावर जात असेल तर त्या सरळ परिणाम स्वीकारण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आज आचार्य सन्मत सागर महाराज म्हणायचे, गुंतागुंतीच्या जीवनापेक्षा सरळतेचं जीवन सगळ्यात चांगलं आहे. आणि प्रसिद्ध व्याख्यानकार विदा आवटीसर किंवा विदा आवटीसर दोन्ही बी म्हणले जाते त्यांना. तुम्हाला माहिती असेल जयसिंगपूरचे. ते कायम आपल्या एका याच्यामध्ये एक शब्द तिने वापरतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये असं वागणं आवश्यक आहे, आमची चर्या आमचं चारित्र्य असं ठेवणं आवश्यक आहे की गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा आणि रंगाती रंगुनी रंग माझा वेगळा. काय म्हणलो मी? गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा आणि रंगाती रंगुनी रंग माझा वेगळा. एक गोष्ट लक्षात घ्या, किती आम्ही रंगात रंगलो परंतु आमचा रंग एकच पांढरा ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे सिद्ध भगवंताचा रंग आहे. आणि कितीही गुंत्यात गुंतलो, संसारात प्रपंचात कितीही पडा तुम्ही, परंतु त्या संसारापासून अलिप्त राहण्याची कला आपण यायला पाहिजे. ही जर कला आम्ही शिकलो तर जगातलं कोणी कुठलेही तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात नाही फसवू शकणार नाही किंवा अडकवू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. कोण किती बी प्रयत्न करून दे, काही करून दे, ही कला तुम्हाला द्याले मी. काही झालं, कुठल्या संसाराच्या आणि प्रपंचाच्या गुंत्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करायचा नाही. ही एक जर कला शिकला, ज्यावेळी असे प्रयत्न असे पुरुषार्थ होतात
त्यावेळी त्या गोष्टीपासून जर आम्ही बाजूला झालो आणि आम्ही अलिप्त राहिलो कमळासारखं, आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनच्या या ग्रंथामध्ये उदाहरण देतात, जल से भिन्न कमल सयाने. आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे की जलामध्ये राहून सुद्धा, त्या चिखलामध्ये राहून सुद्धा ते कमळ त्या चिखलापासून आणि त्या जलापासून भिन्न आहे. ते कधीही त्याला लावून घेत नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही संसारामध्ये प्रपंचामध्ये राहिलो तर त्याच्यापासून भिन्न राहायला पाहिजे. कितीही आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न केला, कितीही काही गोष्टी आल्या त्या गोष्टीमध्ये आम्ही अडकण्याचा प्रयत्न झाला, तर त्याच्यापासून दूर राहण्याची कला मात्र जो व्यक्ती शिकणार आहे तो निश्चित रूपानं जीवनामध्ये कधी अयशस्वी होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आमचे आचार्य साध्या भाषेमध्ये कायम सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, या धर्माविषयी जर आम्हाला जास्त चिंतन करणं आवश्यक की साध्या गोष्टीमध्ये उदाहरण देऊन आचार्य महाराज सन्मत सागर महाराज सांगायचे कायम. ते म्हणायचे की एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत पाण्यामध्ये नाव आहे तोपर्यंत ठीक चाललंय, परंतु ज्यावेळी नावेत पाणी येईल त्यावेळी मात्र सगळ्या गोष्टी बिघडणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत ती पाण्यात नाव आहे तोपर्यंत ती नाव तरुण जाण्याची क्षमता आपल्या अंतरंगामध्ये ठेवणार आहे. आणि ज्यावेळी त्या नावेत पाणी येणार आहे मात्र त्या नावेला तरुण जाणं 3 काळामध्ये शक्य नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आजचा धर्म तेच सांगतोय की आमच्या अंतरंगामध्ये कुटिलता घेणे हे म्हणजे आम्ही 3 काळामध्ये या संसार समुद्रातून तरुण जाऊ शकणार नाही. जर अंतरंगामध्ये आमच्या कुटिलतारूपी पाणीच जर प्रवेश करू शकलं नाही तर ही संसार समुद्रातून नाव लवकरात लवकर तरुण जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मग तुम्हाला तरुण जायचंय का मध्येच बुडायचंय? मध्ये बी बुडायचं नाही, कडलं बी बुडायचं नाही, पलीकडे पेल तीरावर पोहोचायचंय. काही झालं तरी आम्ही आमच्या जीवनामध्ये या पैल तरी पोहोचणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या जगाच्या पाठीवर आम्ही जरी म्हणत असेल की आमच्या अंतरंगात आम्ही कुटील मायाचार परिणाम केले, कोणाला दिसले नाहीत, काय झालं नाही, जगाच्या पाठीवर एक उत्कृष्ट न्यायाधीश असा आहे, कर्मरूपी न्यायाधीश. तो न्याय करताना मात्र निष्पक्ष न्याय करणार आहे. तो कुठल्याही पार्टीनं कुठल्याही बाजूची बाजू घेऊन कधीही न्याय करणार नाही. कर्मरूपी जो न्यायाधीश आहे तो निश्चित रूपाने निष्पक्षपणे न्याय देणार आहे. आणि त्यावेळी न्याय भोगत असताना मात्र ज्यानं जसं केले तसंच भोगायला लागणार आहे. ही गोष्ट लक्षात. आम्ही अंतरंगात कितीही कशावी पर्यंत. म्हणून आर्जव धरणाचं उदाहरण सांगताना एका आचार्याने नीतिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे सर्प आहे तो सर्प इकडं तिकडं बाहेर फिरत असताना कितीही तेडामेडा असला, सर्प सरळ असतोय, तो कायम इकडं तिकडं असंच चालतोय, परंतु त्याला सुद्धा जर आपल्या घरामध्ये वारुळामध्ये जायचं असेल तर सरळ व्हायला लागतंय. तसं आम्ही बाहेर कितीही वाकड्या नळाचं पाणी पिऊन आमचं मन वाकडं झालं असलं, काय म्हणलो मी, वाकड्या नळाचं पाणी पिऊन आमचं मन कितीही वाकडं झालं असलं, अंतरंगात जात असताना मात्र आम्ही सरळ जाणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वारुळामध्ये साप जात असताना तो सरळ जातोय त्याप्रमाणे आम्ही अंतरंगात प्रवेश करत असताना मात्र सरळ करणं आवश्यक आहे. कोणतीही कुटिलतेचा लवलेश आणि अंतरंगात मायाचारीचा लवलेश 3 काळामध्ये कधी येता कामा नये. ही गोष्ट आम्ही सांभाळणं आवश्यक आहे. याचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, याचं जर चिंतन केलं नाही तर आम्ही 3 काळात कुठं पोहोचायचं तिथं पोहोचू शकणार नाही. एक बघा, एक उदाहरण आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे. एक डाकू होता खडकसिंग नावाचा, आणि एक महाराज होते, त्यांना बाबा महाराज म्हणायचे, प्रसिद्ध होते, त्यांचं नाव बी होतं, परंतु बाबा महाराज म्हणून ते प्रसिद्ध होते. आणि त्यांनी लहानपणापासून एका घोड्याच्या पिल्लूला आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम करून सांभाळलं होतं. आता महाराज आहेत म्हणजे त्यांना मुलं बिलं संसार काय असणार आहे वे, परंतु महाराज ते दिगंबर नव्हते, हे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणणार आणि हे आणि काय, तर त्यांनी त्या घोड्याला सांभाळलं होतं. परंतु खडकसिंग नावाचा जो एक डाकू होता त्याला तो घोडा लई आवडला होता. आणि एक दिवस तो काय करतोय माहिती काय, तिथं जातोय
त्या महाराजांच्या जवळ आणि म्हणतोय की तुमचा तो घोडा आहे तो मला विकत द्या, किती मागेल तेवढे मी पैसे द्यायला तयार आहे. परंतु ते काय म्हणतात, मी माझा घोडा देणार नाही, कारण की माझ्या मुलापेक्षा जास्त प्रेम करावं तेवढं प्रेम मी त्या घोड्यावर केलं आणि मी घोडा काही देणार नाही. बघा अनेकदा विचार करा. त्यावेळी तो म्हणतोय मला द्यायचं नाही म्हणून मी सांगितले ना. तुम्ही प्रयत्न विचार करा अनेकदा, देणार असलं तर द्या, नाही तर नाही दिला तरी मी चोरून येण्याचा प्रयत्न करेन. कारण तो डाकू होता. तरी सुद्धा ते जे महाराज होते ते सरळ परिणामी होते. ते म्हणतात की मला निश्चित रूपानं हा कुठलाही घोडा वगैरे द्यायचा नाही आणि मी देणार नाही. त्यावेळी असं म्हटल्यानंतर तो चोर तिथनं निघून जातोय. आता पर्याय नव्हता. तिथं त्यांचं जे आश्रम होतं तिथं सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळल्या होत्या आणि तो त्यांच्या तबेल्यामध्ये घोडा बांधलेला असायचा. तिथं प्रयत्न बऱ्याच वेळा त्या खडकसिंह केला की ते बाबा महाराजांचा घोडा चोरी करण्याचा. त्यांना दुसरं एक नाव होतं बाबा भारती सुद्धा होतं. परंतु प्रयत्न किती केले तरी काही होऊ शकले नाही, कारण की आज सगळी व्यवस्था उत्कृष्ट होती. मग एक दिवस काय झालं माहिती काय, ते बाबा महाराज किंवा बाबा भारती आपल्या घोड्याला घेऊन कुठेतरी जात होते आणि एक दिवस जात असताना काय होते माहिती काय, रस्त्याच्या कडेनं एक अतिशय बुजुर्ग आणि शक्तिहीन असलेला व्यक्ती असं आत्ता पडतोय का नत्ता पडतोय असं करत एक म्हातारा आज्जा चालत जात होता. आणि ते बाबा भारतींना किंवा बाबा महाराजांना ते दिसल्यानंतर त्यांना दया आली की बरोबर आजोबांना आत्ता पडते का काय, आजोबांना काय झाले कुणास ठाऊक. त्यावेळी ते तिथनं घोड्यावरनं उतरतात आणि विचारतात की आजोबा तुम्हाला काय झाले. त्यावेळी ते बारीक आवाजामध्ये उत्तर देतात, काय करू शक्ती नाही आणि मला या पुढच्या गावापर्यंत जायचं आहे. एवढं म्हटल्यानंतर त्यांना दया येते आणि दया आल्यानंतर ते काय म्हणतात की आजोबा तुम्ही या घोड्यावर बसा, मी लगाम धरून चालत येतो आणि तुम्हाला त्या नगरापर्यंत मी पोहोचवतो. आणि ज्यावेळी त्या आजोबांना ते घोड्यावर बसवतात बाबा भारती बाबा महाराज, बसवल्यानंतर काय होतंय, थोडा वेळ चालत पुढे गेल्यानंतर एकदम लगाम पशी झटका मारला जातोय आणि त्या बाबा महाराजांच्या बाबा भारतींच्या हातातून लगाम सुटते आणि घोडा तसाच पळत पुढे जातो. आणि त्यावेळी ते जे कपडे होते बाकीच्या गोष्टी होत्या त्या कपडे काढून का नाही तो खडकसिंह चोर एका म्हाताऱ्याचा वेश घेऊन त्या घोड्याला घेऊन गेला आणि तो म्हणतोय मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा घोडा चोरून नेणार, तुम्ही दिला नाही, मी घोडा चोरून गेला. त्यावेळी ते बाबा भारती म्हणतात की घोडा चोरून नेलायस ने, परंतु एक गोष्ट तुझ्या जीवनात लक्षात ठेव की असंही कसं घोडा चोरून नेलास ते जगाला कधी सांगू नकोस. त्यावेळी त्याला आश्चर्य वाटते की हे का त्यांनी सांगायला जगाला हे सांगू नकोस. त्यावेळी तो विचारतोय लांबून की जगाला का सांगायचं नाही, मी सांगणार मी असा घोडा चोरून आणलाय. तू जगाला जर सांगितलास तर जे दयावान करुणावान लोक आहेत ते बुजुर्ग लोकांची सेवा करायला किंवा बुजुर्ग लोकांच्यावर विश्वास ठेवायला घाबरतील म्हणून ही गोष्ट सांगू नकोस. आज परत इथनं पुढं कोण बुजुर्ग लोकांना त्यांची सेवा श्रुषा करणार नाहीत म्हणून हे कुणाला सांगू नको. एवढी सरलता होती. हे ऐकल्यानंतर त्या खडकसिंगचे बी भाव बदलले. तिथनं तो घोड्यानं उतरला, चालत आला, त्यांच्या चरणावर बाबा भारतींच्या पडला आणि त्यांना घोडा परत केला. मी काही घोडा चोरी नाही. एवढे भाव जर सरळ असतील तर तुमचा घोडा घेऊन मी काय करणार आहे, मी कुठं जाणार, मी हे पाप कुठं फिडू. म्हणून त्यांनी घोडा त्या खडकसिंहनं परत केला. सरळ परिणाम जीवनामध्ये असे असतात की ज्या वेळी ज्या ठिकाणी ज्या गोष्टीविषयी ज्या व्यक्तीविषयी तुम्ही वापरशीला त्या निश्चित रूपानं त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आम्ही चिंतनामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एका हिंदी नीतिकाराने सुद्धा एका ठिकाणी म्हणलेलं आहे, आज माणसाचं मन असं आहे की कधी बदलेल काय सांगता येत नाही. एक हिंदी नीतिकार एका ठिकाणी म्हणतोय, मौसम का ढंग गिरगिट का रंग और आदमी का मन कब बदल जाए कोई भरोसा नाही. क्षणामध्ये ऊन पडलेलं असते, क्षणामध्ये पावसाचं वातावरण होतंय आणि पाऊस पडतोय. त्याचप्रमाणे दुसरा एक प्राणी आहे, त्याला आम्ही सरडा म्हणतोय, त्याला गिरगिटी म्हणतात हिंदीमध्ये. तो कधी संकटानुसार तिथल्या वातावरणानुसार आपला रंग बदलेल काय सांगता येत नाही. तसंच माणसाचं मन कधी बदलेल हे 3 काळात सांगता येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि माणसाचं मन बदलणे यालाच मायाचारी किंवा कपटाचार म्हणतात. ते मन सरळ, कुटिलता रहित, वक्र परिणाम रहित, रुजू परिणामामध्ये आणणे याला आचार्य भगवंतांनी उत्तम आर्जव म्हणलेलं आहे. आम्ही या गोष्टीचं जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टींना जीवनामध्ये स्थान देणं आवश्यक आहे.
आणि या गोष्टींचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्याच वेळी या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतील आणि आमच्या जीवनामध्ये प्रभाव निर्माण करतील. आम्ही याचं चिंतन मनामध्ये करणं आवश्यक आहे. बघा, एक गोष्ट महत्त्वाची आहे जीवनामध्ये, की या परिणामांना जर आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान दिलं तर या परिणामांसहित कधीही आम्ही योग्यता मार्गावर जाऊ शकणार नाही. त्या योग्य मार्गावर जायचं असेल, वरच राहील, योग्य मार्गावर जर जायचं असेल तर आम्हाला हे सगळे कुटिलताचे परिणाम आम्हाला त्याग करणं आवश्यक आहे आणि सरळ परिणामामध्ये प्रवेश करणं आवश्यक आहे. एक जर किती जरी काय झालं, जर सरळ परिणाम सेट आम्ही गोष्टी जर करत राहिलो तर जीवन बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही. आज जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच गोष्टी बरेच जण वेगवेगळ्या रूपामध्ये सांगतात की अशा गोष्टी आहेत, तशा गोष्टी आहेत. एका नीतिकाराने सुद्धा एका ठिकाणी सुंदर दुवा लिहिलाय. ते नीतिकार कायम नीती भाषेमध्ये किंवा व्यवहाराच्या भाषेमध्ये म्हणतात की नमन नमन में फेर है, अधिक नमे बैमान. मी म्हटलं नाही हां, मी सांगाले, मी कोण आहे? पोस्टमन. पोचवायचं, इकडचं तिकडचं सगळं आणून तुमच्याजवळ पोचवायचं. ते नीतिकार काय म्हणतात? नमन नमन में फेर है, अधिक नमे बैमान, दगाबाज दूना नमे, चीता चोर कमान. अतिशय सुंदर अर्थ आहे. इथं त्या नीतिकाराने काय म्हणलेलं आहे की नमस्कार करण्यामध्ये किंवा नमस्तू करण्यामध्ये सुद्धा काय आहे? वेगवेगळापण आहे. अधिक नमे बेईमान इथं म्हणलेलं आहे की ज्याची इच्छा नसते परंतु काय तर प्राप्त करण्यासाठी किंवा अंतरंगात कपट परिणाम ठेवून बरीच वाहवा आणि बरेच नमस्तू करण्याची काय त्यांची रीत असते. मी म्हणाल नाही हं, माझ्याकडे बघू नका. कोण म्हणते? नीतिकारांना सांगितले ते पोचवाले. काय त्यांची दुना नमी दगाबाज, की ज्याला फसवायची इच्छा आहे तो बोलणार, तुमच्या तोंडावर सगळं गोष्टी बोलणार आणि तुम्हाला नमस्कार चमत्कार सगळं करणार. त्याची इच्छा काय आहे? त्याच्यातून काहीतरी हासिल करायचं आहे किंवा पुढच्या व्यक्तीला फसवायचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितले चीता चोर कमान. नमन नमन में फेर आहे, नमस्तू नमस्तूमध्ये फेर आहे. चित्ता असेल, चोर असेल आणि कमान असेल, या तिघांचा सुद्धा अतिशय जमीन आसमानचा फरक आहे. चित्ता आहे तो झुकतोय किंवा नमन करतोय, तो कशासाठी करतोय? दुसऱ्याच्यावर वार करायचा आहे म्हणून. चोर आहे तो सुद्धा नमतोय, कशासाठी नमतोय? दुसऱ्याच्या घरामध्ये दरोडा घालायचा आहे म्हणून. परंतु तीर आहे ते तीर नमतोय, तो नमतोय कशासाठी? आपलं जे योग्य ते टार्गेट आहे ते टार्गेट सिद्धी करण्यासाठी बाण झुकतोय आणि तो बरोबर त्याच ठिकाणी जाऊन लागतोय. म्हणजे तिन्हीतले एकच घ्यायचं आहे. आम्ही झुकायचं आहे कशासाठी? कशासाठी झुकायचं? मोक्ष मार्गासाठी झुकायचं आहे, सिद्ध पर्यायासाठी झुकायचं आहे, अरिहंत पदाच्या प्राप्तीसाठी झुकायचं आहे आणि धर्म खरे देवशास्त्र गुरु यांच्यासाठी झुकायचं आहे. बाकीच्या गोष्टीसाठी कधीही तीन गाळ्यामध्ये झुकायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज आम्ही याचं चिंतन बऱ्याच वेळा या गोष्टींचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन होत नाही. एकदा काय झालं माहिती आहे का? एकदा काय झालं माहिती आहे काय? एकदा काय झालं माहिती आहे काय? जंगलामध्ये सगळ्या प्राण्यांची सभा भरली होती. सगळ्या प्राण्यांची सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये सगळे जे प्राणी आहेत ते प्राणी चर्चा करत होते. की काय चर्चा करत होते? सगळे प्राणी चर्चा करते जगामध्ये सगळ्यात कपटाचारी आणि सगळ्यात बाद कोण असेल तर मनुष्य आहे. प्राणी चर्चा करत होते, मी नाही. जंगलातले प्राणी सगळी मीटिंग घेऊन चर्चा करत होते. परंतु त्या मीटिंगमध्ये माकड बसलं होतं. ते माकड म्हणते माझा याच्यावर विश्वास नाही, कारण की माणूस एवढा काय असं वाईट नाही, सोडा माणूस चांगला आहे. त्या मीटिंगमध्ये माकड माणसांची बाजू घेत. सगळे जे प्राणी आहेत ते सगळे प्राणी म्हणते या जगामध्ये सगळ्यात कपटाचारी मायाचारी कोण असेल तर कोण असतोय? मनुष्य. परंतु ते माकड त्या गोष्टीला मानायला तयार नाही. ते माकड काय म्हणाले? या गोष्टीची आम्ही सहमत नाही.
आणि त्यावेळी सगळ्या जंगलातल्या प्राण्यांनी त्या माकडांना त्या सभेतून हाकलून काढलं, तुम्ही चुकीचं बोलायलाय म्हणून. आणि योगायोगानं ते जे माकड सभेमध्ये माणसांची बाजू घेऊन भांडत होतं ते जाऊन झाडावर जाऊन बसलं. आणि बसल्यानंतर त्याच वेळी एक घटना अशी घडली की एक व्यक्ती घाबरून घाम सुटलेला आहे, जोरजोरात पळत त्या झाडाच्या दिशेने आला. आणि त्यावेळी माकड होती वर एका डांपीवर जाऊन बघते की माणूस असं घाबरल्या अवस्थेमध्ये का पळालाय, तर त्याच्या पाठीमागे वाघ लागला होता. आता ते माकड म्हणते की वाघ लागलाय आणि त्या माणसाची मदत करायला पाहिजे. ते झाडाच्या खालच्या फांदीवर जाते आणि त्या माणसाला म्हणते पडदिशी हात द्या मी ओढून घेतो. म्हणते की त्यांच्या मूक भाषेत हो. आणि खरोखर माकडानं त्या माणसाला वर ओढून घेतलं आणि दुसऱ्या डांपीवर जाऊन ते माकड आणि तो माणूस दोघंही बसले. आता काय झालं, वाघ खालनं आपल्या भावनेच्या हेनं तिथं भावनेच्या हेनं त्या माकडाला सांगाले, काय सांगाले की काय केला त्या मनुष्याला किती राखला तरी मी त्या मनुष्याला खाल्ल्याशिवाय इथनं काय जाणार नाही. माकड म्हणते काय झाले तर त्याला नाही तुला मी खाऊन देणार. त्यांच्या भाषेमध्ये ही चर्चा चालू आहे त्यांच्या भाषेत. त्यावेळी वाघ काय म्हणते माहिती काय, आत्ता संध्याकाळपर्यंत तुम्ही जपचिला त्या माणसाला, संध्याकाळी जे झोप येईल त्यावेळी ते बरोबर खाली पडतोय. पडल्यानंतर आता काय होतंय माहिती काय, योगायोगानं काय होतंय माहिती काय, योगायोगानं आता ते माकड आणि माणूस त्यांचं भाषेमध्ये चिंतन करतात. तुम्ही पहिला व्यवस्थित झोपा, तो मनुष्याला माकड म्हणते मी तुमची रखवाली करतो आणि नंतर तुम्ही रखवाली करा मी झोपतो. वाघ काय खाली बसलाय जायतो, तो एकतर मानवाला खाणार नाही तर दुसरं मी कुणाला खाल्ल्याशिवाय जाणार नाही अशी तिची भावना होती अंतर. आता बसले आणि त्यावेळी काय पैरेदी करायला माकड आहे. त्यावेळी माकडाला नाही ते वाघ काय म्हणते माहिती त्याच्या भाषेमध्ये, एक गोष्ट लक्षात घे, त्या मनुष्याला तो आसरा दिलायस परंतु त्या मनुष्याला वाचवण्याचा प्रयत्न केलायस, काय होणार नाही त्या मनुष्याला वाचवण्याचा काही प्रश्न करू नये. एका मनुष्याने एक मनुष्य गेला म्हणून काय होणार आहे, नाही मी त्याच्यावर दया आणि करुणा दाखवल्या, मी 3 काळामध्ये असं काही करणार नाही. आता असं ठाम तो आपल्या मतावर राहतोय आणि त्याची वेळ संपत्या माकडाची. आता मनुष्याची वेळ होती जाग राहायची आणि माकड झोपलं. त्यावेळी आता वाघ खालनं भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये त्या मानवाला म्हणतोय बघ मी माझी भूक समोरशिवाय इथनं जाणार नाही, तू राहून दे, तुझी बायको पोरं आहेत सगळे आहेत परंतु एक माकड जंगलात मेलं म्हणून काय होणार नाही, त्या माकडाला धक्का दे, मी खातो आणि जातो, तुला सोडतो. आता झाले माझी पोरं बाळ काय करतील म्हणून मनामध्ये झालं बघा. काय आली मनामध्ये, आली मन, त्यानं भाव केले. आता अंतरंगात विचार चालू झाले की खरोखर जंगलातले एक माकड मेले तर काय फरक पडणार आहे, जंगलातलेही माकड आहेत परंतु मी मेलो तर माझ्या पोराबाळांचं बायकोचं आई वडिलांचं सगळ्यांचं पाहुण्यांचं काय होणार, मनात ते विचार करायला. आणि विचारातनं ते ठरलं की हळूच आपण माकडाला काय करायचा. आणि त्यानं सगळे मनात भाव केले आणि हळूच माकडाला धक्का दिला आणि माकड झोपल्या अवस्थेत, त्यामुळे ते खाली पडताना परंतु माकड कधी खाली पडत, त्यानं ढांपी धरली आणि ते वर येऊन दुसऱ्या ठिकाणी येऊन बसलं. आता माणसाजवळ गेलं नाही ते. आणि ते तिथं आता मनातल्या मनात म्हणाले, जंगलामध्ये जी सभा झाली होती त्या सभेत जो निर्णय सहमत झाला होता तोच बरोबर आहे. तुम्ही मी म्हणाले होय म्हणालाय. जंगलामध्ये सभेमध्ये काय समज झालं की सगळ्यात कपटाचारी आणि मायाचारी कोण असेल पृथ्वी तलावर, कोण आहे, मनुष्य आहे. तो आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वार्थपूर्तीसाठी कुणाचाही बळी देऊ शकतोय. हे आत्ता बघितलं आपण उदाहरणात. कारण की मी म्हणलं नमन नमन में फेर है, काय म्हणलो, अधिक नमे बेईमान, त्याच्या पुढे जाऊन दूजा नमे दगाबाज, चीता चोर कमान. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. अशा कोणत्याही घटना कोणत्याही गोष्टी घडल्या तर 3 काळामध्ये आमची जी अंतरंगाची सरलता आहे रुजुता आहे ती घालवता कामा नये. आणि या जर गोष्टी करायच्या असेल तर आज या पंचम काळाने हुंडा उसपणे काळाच्या दोषामध्ये आम्हाला हे जर राखायचं असेल तर सगळ्यात मोठा
जर आम्हाला मार्ग कोणता असेल तर स्वाध्याय सगळ्यात मोठा मार्ग आहे. स्वाध्यायामुळे अंतरंगामध्ये जे कटू आणि वक्र परिणाम होणार आहे त्या वक्र परिणामाला स्थान कधीही मिळणार नाही. स्वाध्याय जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये असे वक्रतेचे आणि कुटिलतेचे परिणाम अंतरंगामध्ये प्रवेश करतील त्यावेळी तुम्ही स्वाध्यायाचा सहारा घ्या. तुम्ही निश्चित रूपाने योग्य मार्गावर येचाल. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की तुमच्या आंब्यामध्ये एका आंब्यामध्ये तीच चव आहे, दुसऱ्या आंब्यामध्ये तीच चव आहे. तुमच्या गुलाबजाममध्ये तीच चव आहे, दुसऱ्या गुलाबजाममध्ये सुद्धा तुम्ही पेढा घेतला त्या पेढ्यामध्ये सुद्धा तीच चव आहे, दुसऱ्या पेढ्यामध्ये सुद्धा तीच चव आहे. तुम्ही कुठलाही पदार्थ घ्या, कितीही चविष्ट असून दे, त्या पदार्थामध्ये तीच चव असणार आहे. परंतु जिनवानी माता आहे ते जिनवानी मातेची प्रत्येक शब्द आहे त्या प्रत्येक शब्दामध्ये एक वेगळी चव आहे. आणि ती चव ज्यावेळी आमच्या अंतरंगामध्ये येणार आहे त्यावेळी कुटिलता आणि वक्रता कधीही अंतरंगामध्ये राहणार नाही, ती निघून जाण्यास मदत होणार आहे. म्हणून या कुटिलतेवर आणि वक्रतेवर जर आम्हाला किंवा मायाचरीवर जर मात करायची असेल तर सगळ्यात उत्कृष्ट मार्ग काय असेल तर तो स्वाध्याय आहे. याचं चिंतन जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे. या जर गोष्टी आम्ही करत बसलो आणि या गोष्टीनं जर आम्ही केलं तर निश्चित रूपानं सगळ्या गोष्टींच्यावर मात करू शकतोय. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परवा एक कुटिलतेचं एक उदाहरण सुंदर मी सांगितलं होतं, आठवते का बघा? दुपारच्या सत्रामध्ये रत्नकंड श्रावचरजी. आता विषय आलाय म्हणून सांगतोय अनेक, कारण की आचार्य भगवंतांनी एका ठिकाणी स्पष्ट एक दोहा लिहिलाय सुंदर असा, मनस्सेकम वचस्सेकम काये चेकम लक्षण मेतद महात्मानाम. पुढे म्हणतात मनस्यनद वचनस्यनद काये चान्यद दुरात्मना. दोन लक्षणं सांगितलेत. आचार्य भगवान म्हणतात मन वचन आणि काय याच्यामध्ये एकरूपता असणे म्हणजे महापुरुषांचे लक्षण आहे. आणि आचार्य भगवंतांनी पुढे सांगितले मन वचन आणि काया याच्यामध्ये भिन्नता असणे हे दुरात्माचं लक्षण आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. मी उदाहरण सांगितलं होतं की एक आजी आपल्या नातीला घेऊन दुसऱ्या गावाला चाललेली, जुन्या काळातली आजी, आत्ताची नव. ती गटोळं बांधून चालली होती. त्यावेळी नात पाठीमा लागली. आठवलं काय? आठवते, थांबा अजून पुढे गेल्यावर. नात पाठीमा लागली, मी येणार. आजी म्हणत्या मी नेतो करून चालायचं, काकेत घे म्हणायचं नाही. तरी नात म्हणते हा मी चालतो करून मी येणार. आता सगळं तिला सजवलं जाते. नातीला चांगले चांगले कपडे दागिने काय काय होतं ते सगळं घातलं जाते. आजी एक गटोळ बांधून घेते डोक्यावर आणि नात आणि आजी चालल्यात चालत. आता थोडा वेळ गावाच्या नुसता बाहेर गेले तोपर्यंत नात रडायला चालू, मला काकत घे, मला पाय दुखायलेत म्हणून. बारक्या मुलांचं असंच असते सोडा. आजी म्हणत्या तुला सांगितलं होतं का नाही, निघतानाच चालतच जायला लागणार, मी काय काकेत घेणार नाही. आता काय करायचं? आणि त्याच वेळी काय होते म्हणजे एक घोडा घेऊन जात असतो तिथनं. तेव्हा आजीच्या मनात भाव काय होतात, ह्या घोड्यावाल्याला सांग्या आणि आपल्या नातीला तेवढं नाही पुढच्या गावामध्ये आपल्याला जिथं जायचंय गटोळ नात तिला त्या घोड्यावाल्या संग पाठव्या, म्हणजे त्या तिचे पाय दुखायचे तर राहतील. त्या घोड्याला आजी काय म्हणते, घोडवेल दादा थांबा. मग तो थांबतोय आणि थांबल्यावरती आजी काय म्हणते, बघा माझी नात तिचे पाय दुखायला चालून ह्या नातीला आणि माझं जे सामान आहे त्या सामानला घेऊन पुढच्या गावात का नाही या गावामध्ये तिथं तिला नेऊन सोडा. घोडावाला काय म्हणते माहिती काय, तुमच्या नातीला न्यायसाठी घोडा घेतलोय वे, तुमचं गटूळ न्यायसाठी घोडा घेतलोय वे. मग आता आजी म्हणते कुणाच्या दुसऱ्या वस्तूवर आमचा काय अधिकार होऊ शकणार आहे? ठीक आहे बाबा जा म्हणत्या. तो जातोय. गेल्यानंतर आजी इकडे काय विचार करते माहिती मनात, कुठला कोण माणूस होता कुणास ठाव, नातीला दिलं नाही. नातीच्या अंगावर एवढं सोनं होतं, गटुळ्यात पैसे सोनं सगळं होतं, दिलं असतं आणि तो नातीला आणि सोन्याच्या गटुळ्याला घेऊन गेला असता तर काय झालं असतं? दिलं नाही, बरं झालं. तिकडं घोडेवाला काय विचार करतो माहिती काय, ती आजी नात एवढं सोन्यानं मडवलेली नात आहे, गटुळ्यात आणि काय काय होतं कुणास ठाव, ती घेतलं असतं आणि गेलं असतं तर आजीला काय कळलं असतं. म्हणून तो घोडा वळवतोय आणि परत येतोय आणि आजीला म्हणतोय, आजी नातीला आणि त्या गटुळ्याला देताय नव्ह का? आजी म्हणते, बाबा तू कसं विचार केलाय तसं मी केलोय, जा देत नाही. मनामध्ये लगेच कपटाचाराचा जन्म झाला आणि त्या कपटाचाराच्या मनातून निश्चित रूपानं
ते केलं, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कपटाचार कधीच साध्य होत नाही. त्यानं प्रयत्न केला, परंतु आजीच्या मनात लगेच ज्योत पेटली होती. तसं आमच्या मनात सुद्धा आम्ही कितीही काय केले तर ती ज्योत लवकरात लवकर प्रज्वलित करणं आवश्यक आहे. प्रज्वलित करतोय. महाराज तेल संपले हो. प्रज्वलित करायचे भाव आहेत, तेल संपले. एक गोष्ट लक्षात घ्या, 3 काळामध्ये तेल संपून चालणार नाही. ज्या ज्यावेळी आम्हाला प्रसंग येईल, ज्या ज्यावेळी वेळ येईल, त्यावेळी त्या वेळेमध्ये आम्ही या सगळ्या घटनांचं, या गोष्टींचं पालन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्याच वेळी या सगळ्या गोष्टींना आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरू शकतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना आम्ही जेवढ्या प्रमाणात आमच्या जीवनात पालन करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही या जीवनातील सगळ्या गोष्टींना जेवढ्या प्रमाणात पालन करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आणि आजची जी भावना आहे ती कुठली आहे? शक्तीतच तप. शक्तीतच तप याचा अर्थ आहे शक्तीनुसार तप करायचं आहे. आचार्य भगवंतांनी सांगितले आमची शक्ती जेवढी असेल त्या शक्तीनुसार तप करायचं आहे. आणि तप सांगताना आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितले. आचार्य भगवान एका ठिकाणी म्हणतात इच्छा निरोध तप. इच्छांचा निरोध करणे हे तप आहे. जेवढ्या आकांक्षा इच्छा असतील तेवढं आमचं काय होणार आहे? अकल्याण होणार आहे. आणि जेवढ्या इच्छेने आणि आकांक्षानं रहित असेल तेवढं आमचं कल्याण होणार आहे. आमच्या मनात लय काय काय घर केलेलं असतंय म्हणून आमचं सगळं तिकडंच लक्ष. आता तुमचं लक्ष इथं प्रवचनला बसून हायवे लाडू कसा करायचा, पटलं बघा सगळ्यांना. खरं ते बोलल्यावर पटतेच की. संध्याकाळी किती येतोय बघतो की तुम्ही. हा तर इच्छा आणि आकांक्षा आहेत. या आकांक्षा निश्चित रूपानं कधीही भरणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की तुम्ही पूजन मध्ये म्हणताय सुद्धा. काय म्हणताय? कुठलं पूजन मध्ये काय म्हणताय की नाही? काय म्हणताय तुम्हीच सांगा. हा म्हणे काय काय म्हणतोय सकाळपासून कळत नाही, फक्त नुसता हात हलवायचं आणि अंग हलवायचं तेवढं माहिती आहे. काय काय म्हणतोय एवढं काय माहित नाही आम्हाला. इच्छा की खाई वह खूब भरी पर रिक्त रही वह, हे पूजन मधले शब्द आहेत. शुद्धारोग निवारणे नैवेद्यम निर्वपामी ती स्वाहा त्यावेळी म्हटले जाते. कधी लक्ष दिलंय? इच्छा की खाई व खूप भरी पर रिक्त रही व रिक्त रही. आम्ही इच्छारूपी खाई भरण्याचा केवढा प्रयत्न करतोय, परंतु ती किती भरण्याचा प्रयत्न केला तर भरत. ही गोष्ट लक्षात घ्या. माझी इच्छा आहे की माझ्या मनामध्ये मला माझ्या घरामध्ये आता 99 रुपये आहेत समजा. 99चे कसे 100 होतील आणि 100चे 1000 कसे होतील, 1000चे लाख कसे होतील, लाखाचे 10 लाख कसे होतील, 10 लाखाचे कोटी कसे होतील, कोटीचे 10 कोटी कसे होतील, 10 कोटीचे अब्ज कसे होतील, अब्जचे 10 अब्ज कसे होतील, 10 अब्जचे खरब कसे होतील. एवढं होते वे उगाच सांगाले हो. म्हणजे एवढी भावना असली तरी अंतरंगात एवढं काही मिळत, ही गोष्ट लक्षात. आचार्य भगवान विद्यासागर महाराज दोहा शतक शतकावली स्तुति शतक मध्ये एक दोहा लिहितात. किसी को समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. काय म्हणलो मी म्हणलं नाही. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी म्हणलेले किसी को समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. वेळ यायच्या आधी आम्ही किती मागितले तर आम्हाला मिळणार, आणि आम्हाने जेवढं मिळायचंय त्याच्यापेक्षा जास्त मिळणार. तरी बी आम्ही भगवंताच्या चरणात, हे भगवान एवढ्या वर्ष पूजा करतोय, पोरगीचं लग्न व्हायला पाहिजे. बालब्रह्मचारी भगवान कसं लग्न होईल? भगवान बालब्रह्मचारी आहेत आणि त्यांच्यापाशी जाऊन आम्ही लग्नाची मागणी करतो. तिथं जाऊन नाही काय नको नको ते सगळं मागतोय. मंदिरात यायचं, 4 आणि 8 आणि टाकायचं आणि नको ते मागायचं. आमच्या आकांक्षाले आणि 4 आणि 8 टाकणार आम्ही, आणि आकांक्षा मात्र एवढं मिळायला पाहिजे,
एवढं नको आम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, ती मागण्याची आवश्यकता नाही. आमच्यामध्ये एवढी शक्ती विराजमान आहे की आमच्या अंतरंगामध्ये आत्म्यामध्ये एवढी शक्ती विराजमान आहे, साक्षात सिद्ध पर्यायाला प्राप्त करण्याची शक्ती आमच्या अंतरंगामध्ये आहे. आम्ही साध्या साध्या गोष्टी मागण्याची आवश्यकता नाही. आम्ही फक्त भविष्यामध्ये आम्हाला मोक्षपद मिळावं किंवा जे भगवान आहेत त्या भगवंतांच्या गुणांची प्राप्ती, तद्गुण लब्धे, त्या गुणांची प्राप्ती आम्हाला व्हावी, एवढ्याच गोष्टी मागा. बाकीचं सगळं फ्री मिळते. फ्री काय म्हणलं मी? फ्री मिळते. बाकीचं काही मागू नका. बाकीच्या गोष्टी सगळ्या फ्री मिळतात, त्या मागण्याच्या कधीही आवश्यकता नाही. परंतु आम्ही काय करत बसतोय? मागत बसतोय. म्हणून इच्छांचा जेवढा निरोध करता येईल. आज समजा जर तुम्हाला काय इच्छा झाली तर त्या इच्छेला तिथं जर रोकायचं, मग लवकरात लवकर जिंकताय बघा. जर वाटलं आज तुमचं मन म्हणलं की चांगले चांगले बेसनचे लाडू करून खाव्या, द्यायच नाहीत वाटतं, तोंड मागते म्हणून काय बी दिला की घोळ उठते बघा. हे मागाल ते दिले की मग परत लईच वाढत जाते हो. बेसनचा लाडू वाढत नाही, इच्छा वाढत जाते. हे सांगवले सगळेजण माझ्याकडे बघायला, असं लाडू एवढा मोठा होतोय काय? ते उद्या किती मोठा लाडू होते ते बघणार आहे सोडा. कुणाकुणाचं काय काय लाडू होत्यात. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या इच्छांना जेवढ्या प्रमाणात रोखता येईल, त्या इच्छांना दूर करता येईल तेवढ्या प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक. आज एक गोष्ट लक्षात घ्या, एक आचार्य महाराज उदाहरण सांगायचे, आता सांगतो. सुंदर उदाहरण की मला ज्यावेळी असे काय काय प्रसंग येतात तेव्हा आचार्यांची सगळी उदाहरणं आठवतात. का आठवतात? याचं मूळ कारण काय माहिती काय तुम्हाला? माहिती असेल, ज्यावेळी 19 साली शिखरजीसाठी संघाचा विहार झाला आणि सतनामध्ये चातुर्मास झाला, त्यावेळी लॉकडाऊनमध्ये काय काम नव्हतं. काय काम? प्रवचन नाही, कार्यक्रम नाही, विधान नाही, दशलक्षण नाही, स्वाहा स्वाहा म्हणायचं नाही, उदक चंदन म्हणायचं नाही, कुठली गाणी म्हणायचं नाहीत, काय नाही. फक्त आहार करायचा आणि आपल्या खोलीत जाऊन स्वाध्याय करायचं, बसायचं. बाकीचं काय असेल लिखाण करायचं, बाकीच्या गोष्टी करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी, एवढंच. बाकीचं काही नाही. दुसऱ्यांची वैयावरती सेवा एवढंच करायचं. बाकीचं कुठलेही कार्यक्रम, कुठलेही लॉकडाऊनमध्ये 8.5 महिने काहीच नव्हतं. आणि आम्ही जिथं चातुर्मास होतो ते जिल्ह्याच ठिकाण होतं. सगळे जिल्ह्यातले सगळे पेशंट तिथंच की कोरोनाचे. त्यामुळे भीती लई. वातावरण बिघडलं आणि त्यातनं काय काय आलं तर झालं की. आम्ही काय औषध घेतोय वे? तुम्ही लगेच वाचवा रेमडिसिविर 10,000 द्या, लाख द्या, 1.5 लाख द्या, काय बी किती बी द्यायला देत होता. सगळं काय काय लय काय काय नाही, लय काय काय दिलं त्यावेळी. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मला एक सांगायचं आहे. तिथलं मी का सांगत होतो? आम्ही आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट सांगायची होती म्हणून मी सांगितलं. ते जीवनामध्ये कुठल्याही इच्छा आकांक्षा असतील, त्या इच्छा आकांक्षांना दूर ठेवण्यासाठी निर्विकल्प बनणं आवश्यक आहे. मी ते का सतत सांगत होतो माहिती आहे? त्या चातुर्मासमध्ये चिंतन करायला एवढा वेळ होता आम्हाला, लिखाण करण्यासाठी, बाकीच्या गोष्टी दोहो लिखाण करण्यासाठी, वेगवेगळी रचना करण्यासाठी एवढा वेळ होता. 8.5 महिने लॉकडाऊन होता. महावीर जयंतीला आम्ही तिथे गेलतो आणि निर्वाण लाडू चढवूनच लगेच बाहेर नाही, नंतर मुहूर्त काढून. कारण की सतनाचे शांतीनाथ भगवंतांचा इतिहास आहे. चॉकलेटी कलरच्या दगडाच्या रंगामधली असलेली प्रतिमा शांतीनाथ भगवंताची एवढी सुंदर आहे. कोण व्यक्ती त्या मूर्तीसमोर जातो त्या मूर्तीसमोर उठण्याचे भाव त्या व्यक्तीचे होत नाही. ती अतिशयकारी मूर्ती आहे. त्या भगवंताचा अतिशय काय माहिती काय? कोण महाराजजी किंवा कोण माताजी किंवा ऐलक शुल्लक शुल्लिका त्या सतनामध्ये महावीर जयंतीला कोण येतील, इतिहास आहे. ते महावीर जयंतीला कोण येतील का नाही, ते निर्वाण लाडू चढवल्याशिवाय तिथनं जाऊ शकत नाहीत. हा अतिशय आहे त्या भगवंतांचा. त्याला चॅलेंज निर्यापक श्रमण आत्ता जे नवनियुक्त आचार्य आहेत समयसागर महाराजांनी त्याला चॅलेंज दिलं अतिशयला, की या पंचम काळात अशा गोष्टी होऊ शकतात. बऱ्याच जणांना त्यांनी तिथल्या सत्याच्या लोकांनी, त्यांना पंडितांनी, विद्वानांनी सांगितलं असं असं या भगवंताचा अतिशय आहे. त्यांनी प्रयत्न केला. महावीर जयंतीचा कार्यक्रम मोठ्यानं साजरा केला आचार्य समयसागर महाराजांनी. त्यावेळी निर्यापक श्रमण होते. त्यांनी निर्यापक श्रमण होते, मुनिश्री होते ज्यावेळी चातुर्मास सतनाथ झालता त्यावेळी. आणि त्यावेळी महावीर जयंतीचा कार्यक्रम मोठ्यानं झाल्यानंतर त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आणि काय झालं, गेटमधनं बाहेर पडायला
2 पाऊल टाकायला तो एक बालका मुलगा लडबडत सायकल घेऊन आला आणि महाराजांच्या पायावर पडला. पायामध्ये एवढा क्रॅक होता. गेलं नाही, चातुर्मास तिथंच झाला. आणि चातुर्मास झाल्यानंतर निर्वाण लाडू चढवल्यानंतरच त्यांचं सगळी गोष्टी त्या बऱ्या झाल्या आणि तिथनं त्यांनी विहार केले. आम्ही बी बरोबर लॉकडाऊनच्या महावीर जयंतीला पोचलो आणि त्याच्या आधी 2 पत्र आम्हाला जिल्हाधिकारीची मिळाले होते की तुम्हाला इथनं सतनापासून अमरावतीपर्यंतची सगळी परमिशन शिवराजसिंह चव्हाण सरकारनं आम्हाला दिल्या म्हणून एक पत्र मिळालं होतं जिल्हाधिकाऱ्यांचं. आणि दुसरं पत्र वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी देण्यासाठी एक पत्र मिळालं होतं. तुम्ही त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र द्या, तुमची सगळी व्यवस्था जिल्हाधिकारी करतील असं पत्र आम्हाला प्राप्त झालं. परंतु त्या सतनाची जी नवीन जिल्हाधिकारी कलेक्टर आलते त्यांना ज्यावेळी आम्ही पत्र पाठवलं त्यांनी ते पत्र फाडून टाकलं. कारण की नरेंद्र मोदींनी काय सांगितलंय, कुठल्याही मंत्र्यांच्या कुठल्याही नेत्याच्या हातात कोरोनाच्या काळात काय नव्हतं, जे जिल्हाधिकारी सांगतील ती पूर्व दिशा. त्यांनी परमिशन दिली नाही अमरावतीमध्ये पण जाण्याची. महावीर जयंती तिथंच झाली आणि आम्ही तिथंच 8.5 महिने निर्वाण लाडू होईपर्यंत तिथंच राहिलो. निर्वाण लाडू अतिशय काही कमी झाला नाही. आता त्याच्या पुढे सांगतो, 8.5 महिने राहिलो की नाही, तर त्याच्यात आचार्य भगवंत चिंतन करायला एवढा वेळ होता. आचार्य भगवंत सन्मतसागर महाराजांनी जेवढी उदाहरणं आपल्या प्रवचनात सांगितली होती, मी त्यांच्यावर कायम असायचं. ती सगळी आठवून मी लेखन करण्याचं काम तिथं चालू केलं. आणि जवळजवळ 270 आचार्य सन्मतसागरांची उदाहरणं लिपीबद्ध लेखन करून मी एका वेळेत त्याचं लेखन पूर्णपणे केलं त्या सतनाथ चातुर्मासमध्ये. कारण की चिंतन करायला एवढं होतं. कुठल्या गावामध्ये गेल्यानंतर आचार्य महाराज काय सांगत होते ते सगळं आठवत बसत होतो मी. आणि त्यांचं उदाहरण आठवलं की लगेच लिहून काढायचं. अशा गोष्टी करून त्यातलं एक उदाहरण त्यांनी सांगायचे, ते सांगण्यासाठी एवढं सगळं सांगितलंय. एक उदाहरण आचार्य महाराज सांगायचे. एक व्यक्ती होता आणि तो वेगवेगळ्या देवतांची भगवंतांची आराधना करायचा आणि त्याने आराधना करून देवतांना सिद्ध केलं. आणि सिद्ध केल्यानंतर देवतांना त्यानं मागितलं की मला माझ्या मनात काय वस्तू पाहिजे, ज्यावेळी मी भावना करेल त्यावेळी मला मिळायला पाहिजे. जी देवता प्रसन्न झाली ती देवता काय म्हणते माहिती काय, हे देतोपर्यंत एक अट आहे, तू जे मागणार आहेस ते तुझ्या शेजाऱ्याला 2 मिळणार. तू समजा एक सायकल मागितलीस, शेजाऱ्याला 2 सायकल मिळणार. आता ह्यो अजून उत्तरच देना की बरं असून दे म्हणतोय, आता काय मिळालं तर मला तर मिळायला लागले. आणि ती देवता तसाच म्हणते निघून जात्या. आता झालं याचं चिंतन अंतरंगामध्ये चालू झालं बघा. तुम्हाला माहिती आता काय चालू झालं. आता मी जर गाडी घर मागितलं, पहिला तिनं काय मागितलं, मला एक घर पाहिजे, शेजारला 2 घर मिळाली बघा बांधून आपोआप. आता ह्यो म्हणाले मी एक घर मागितलं त्याला 2 घर मिळालं. उद्याने ह्यो म्हणणार बघ माझे 2 घर आहेत. मी मागितलेलं कशासाठी, शेजाऱ्याला दाखवायसाठी. आणि माझ्या वाटणीला काय आलं, शेजारीच. आता काय करायचं, अंतरंगात विचार चालू झाल्यानंतर त्यानं घर मागितलं. आता म्हणतोय तो मनात म्हणतोय की माझ्या घरामध्ये एक विहीर निघावी, घरात शेजारच्या घरात माझा एक पाय मोडावा. पुढं म्हणतोय बरं पाय मोडल्यावर तर ग बसायचं नाही. अजून मनात किती कपटाचार आणि मायाचार बघा की. पुढे म्हणते माझा एक डोळा जावा. आता घरात 2 विहिरी असल्यावर दोन्ही डोळे नसल्यावर काय होणार आहे. परंतु काय झालं माहिती काय, हे मागितलं हे परंतु मागत ते विचारात तेच होता आणि तोच विहिरीत पडला. शेजारी काही विहिरीत पडलं नाही अजूनपर्यंत. एवढ्या वर्षी ती कथा चालू आहे. परंतु ज्यानं अंतरंगामध्ये कुटील परिणाम केले, वक्र परिणाम केले, ते मात्र त्यावेळीच विहिरीत पडलाय. ही गोष्ट काही त्या शेजारची आणि त्याची नाही, ही तुमची आणि आमचीच गोष्ट आहे. अजूनपर्यंत जे विहिरीत पडले ते सगळे अंतरंगामध्ये वक्रता कपटता आहे, तेच विहिरीत पडल्यात. आणि ज्यांच्या अंतरंगात सरळता होती ते आजपर्यंत कधी विहिरीत पडलेले, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं इच्छा आकांक्षांचा आम्ही जेवण्यामध्ये निरोध करेल. या एका कथेतून दोन्ही बी सांगितलं, भावना बी सांगितली आणि धर्म बी आला बघा. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आमच्या अंतरंगामध्ये कधी
इच्छा कधी न ठेवता आम्ही निरीच्छ होऊन जर धर्माच्या क्रिया केल्या तर आम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतील. तुम्ही रोज लोपी ओवाळताना, आता 10 लक्षणं ओवाळताना काय मागायचं नाही की मी लोपी ओवाळलोय, मला एवढा पैसा मिळावा. पोरं असतील त्यांनी पोरगी मागायची नाही, पुरी असेल त्यांनी पोरगा मागायचं नाही, आणि आई वडील असतील त्यांनी मुलग्याला नातू लय काय काय असते मनात, काय काय इच्छा कोणाच्या मनात काय येतील काय सांगता येत नाही. न मागता केले तर आपोआप सगळं मिळते. आम्ही आमच्या जीवनात याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि तिथं मनीषीताई एक उदाहरण सांगतो. न मागता काय होते, मनीषताईंचं उदाहरण सांगायला नाही, लगेच मनीषताई भिलत, तुमचं सांगत नाही, तुमच्या चातुर्मासातलं उदाहरण सांगतो. एक उदाहरण, कोणती इच्छा न करता जर धर्माच्या क्रिया केल्या तर काय प्राप्त होते. ज्यावेळी चातुर्मास तिथं प्रवेश होणार, चातुर्मास फायनल झालं, हालोंडीमध्ये श्रुतपंचमी झाली होती आणि त्यावेळी भेंडवडी गावची चातुर्मासची घोषणा झाली. त्यावेळी किनी बी होतं, तुम्हाला माहिती की, सगळं माहिती तुम्हाला. तर हालोंडीमध्ये भेंडवडीच्या गावाची नावाची घोषणा झाली आणि चातुर्मास फायनल झाला आणि प्रवेशची तारीख ठरली. सगळीकडे पत्रिका वगैरे गेल्या आणि सगळं. आणि त्याच्या आधीच नाही, एक थोडे दिवस आधी नाही, काहीतरी धर्माच्या कामानिमित्त तिथं पुढल्या वाड्यामध्ये देसाई डॉक्टर आहेत, ते बहिणीला आणायला गेले मिरजेला. आता आठवलं बघा, बहिणीला आणायला गेलते आणि काय तर खरेदी करायची होती मिरजेत म्हणून पैसे सुट्टे म्हणून त्यांनी लॅटरी काढली. काही मनात भावना नव्हती, काही इच्छा नव्हती, फक्त धर्माचं काम करायचंय, त्या धर्माच्या कामासाठी बहिणीला न्यायचंय म्हणून त्यांनी गेलते आणि फक्त 20 रुपये सुट्टी करायसाठी फक्त 20 रुपयाची लॅटरी काढली आणि योगायोगाने 1 करोड रुपयाची लॅटरी लागली. त्यांनीच यजमान झाली सोडा. आता फायनलच होतं. टॅक्स कटवून 84 लाख रुपये डायरेक्ट खात्यावर आले. कोणती इच्छा नसताना, काही नाही, फक्त धर्माचं कार्य करायचं आहे म्हणून बहिणीला आणायला गेले आणि ते फक्त सुट्टे पैसे नव्हते म्हणून ही गोष्ट करायला गेले आणि ते आपोआप सगळं एवढं प्राप्त झालं. आणि त्याच बहिणीने सांगितलं, आता प्राप्त झाले तर काय न मागता तर यजमान कोण व्हायचं, बहिणीनंच प्रयत्न केले. मधल्या काळामध्ये काय जण, बरेच जण रेसमध्ये होते, परंतु बरेच जण प्रयत्न केले, परंतु बहीण शेवटपर्यंत अडून राहिलेले. काय करायचं, किनीत कुणाला लागलं नाही सोडा. तुम्ही चर्चा कशीच करले मला कळलं. आता चातुर्मास चालू होऊन कलश स्थापना होऊन पुढे गेले, आता कुठे बहिणीला आणायला जात आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, मला हे सांगायचं आहे, आम्ही तप करायचं असेल तर इच्छांचा निरोध करणं आवश्यक आहे. त्या इच्छांचा निरोध केला तरच तप होणार आहे. आणि दुसरं आचार्य भगवंतांनी एक उदाहरण सांगितलंय. आचार्य भगवंत उमा स्वामीजी तत्वार सूत्रजी या ग्रंथामध्ये म्हणतात की काय, तपसाच निर्जरा म्हणतात. तपामुळे काय होणार आहे, निर्जरा होणार आहे. आता 5व्या गुणस्थानात, 6व्या गुणस्थानात आणि 7व्या गुणस्थानामध्ये निर्जराचं मूळ कारण सांगितलंय. सम्यक्त्वासहित 5वं गुणस्थान, 6वं गुणस्थान, 7वं गुणस्थान असेल तर निर्जरा होते. बाकीच्या गुणस्थानामध्ये होते का नाही ही अवस्था आहे. परंतु आचार्य भगवान कुंद स्वामीजींनी आपल्याला एक साधन दिले. उमा स्वामीजी आचार्य भगवान तत्वार सूत्रजी ग्रंथामध्ये काय म्हणतात, तपसाज निर्जरा. तप केल्यामुळे काय होणार आहे, निर्जरा होणार आहे, हे फिक्स आहे. आणि आचार्य भगवान कुंद स्वामीजी काय म्हणतात, स्वाध्याय परम तपा. स्वाध्याय करणे हे परम तप आहे. मग तप केल्यावर काय होणार आहे, त्यामुळे तुम्ही बी या अवस्थेमध्ये सुद्धा निर्जरा करू शकताय. जरी अविरत सम्यक दृष्टी जरी असला तरी निर्जरा करू शकतोय. कसं, स्वाध्याय करण्याच्या माध्यमातून. कारण की स्वाध्याय परम तपा आणि तपसाच्या निर्जरा या गोष्टीमुळे आम्ही जेवढ्या जीवनामध्ये जेवढ्या वेळेला स्वाध्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. निश्चित रूपानं आमच्याकडून तप होईल. आणि हेच आचार्य भगवंतांनी सांगितले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तप आहेत त्या तपांचे भेद केले. अनशन, उनोदर आणि काय उपवास, तेच अनशन म्हणजे उपवास. वृत्तीपरिसंख्यान आणि काय उनोदर सांगितलं की. आणि काय राहिलं, प्रायश्चित, रस परित्याग, हे सगळे आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान काही ठिकाणी चर्चा करताना उत्कृष्ट चर्चा करतात. आता त्याचा क्रम तुम्ही कधी बघितलाय,
क्रम बघितलाय? तपाचे भेद आहेत त्याचा क्रम बघायचा आहे. कधी बघितलाय? नाही. महाराज आम्ही काय बघितलं नाही, तुम्हीच सांगा. तर त्या तपाचा क्रम आहे, त्या क्रमामध्ये सगळ्यात शेवटला काय ठेवले माहितीये काय? जरा काढून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल. काढून बघितल्यानंतर की जे तप आहे, तपाचे भेद आहेत, त्या तपाच्या भेदामध्ये उनोदर शेवटला आहे. याचा अर्थ काय होते माहितीये? आचार्य भगवान कुंदकुंदांची जी शास्त्र आहे ती काढून बघा. अनशन, उत्तिप्रेसंकान. उत्तिप्रेसंकान म्हणजे नियम धरून जाणे. ते काय आम्ही करत नाही. करायचं कवा? ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी करायच्या त्या गोष्टी. मुनींना हा नियम नाही. आचार्यांना नियमानं वृत्ती धरूनच आहारला उठणं हे आचार्यांसाठी कंपल्शन सांगितलेलं आहे. मुनी महाराजांसाठी हा नियम नाही, आचार्य महाराजांसाठी आहे. परंतु अनशन म्हणजे उपास आहे. परंतु उनदर का शेवट ठेवलेलं याचं मूळ कारण तुम्हाला माहिती आहे? काही ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी गुणस्थानाच्या अपेक्षेनं आणि निर्जराच्या अपेक्षेनं चर्चा करत असताना आचार्य भगवंतांनी चर्चा करल्या या तपांच्या मध्ये श्रेष्ठ तप असेल तर ते उनोदर आहे. हे कधी बघितलंय का तुम्ही शास्त्र काढून? नाही माहीत. मला तुम्हीच सांगा का सांगितले माहिती आहे? याचं मूळ कारण मी सुद्धा बऱ्याच महाराजांच्यावर याच्याविषयी चर्चा केली, कारण की मला ही गोष्ट बऱ्याच वेळा पचनी पडत नव्हती. का? रतनलाल बेनाडा गुरुजींच्या बरोबर चर्चा केली. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांना सुद्धा प्रश्न विचारताना मी ज्यावेळी नेमावरमध्ये गेलतो, आम्हाला वेळ दिलता 15-20 मिनिटाचा, फक्त संघाचं शंका समाधान 4 दिवस. फक्त संघातले जे महाराज असतील त्यांच्या शंका असतील, इरियापच भक्ती झाल्या 15 मिनिटाचा वेळ आचार्य भगवंतांनी दिलता की काय असतील जी शंका विचारायच्या. फक्त आचार्य भगवंतांनी एक अट होती की वादविवादाची कोणतेही प्रश्न विचारायचे नाही. ही आचार्यांची अट होती, कारण की तुम्ही दक्षिणेतले महाराज इकडे आलाय. आचार्य महाराज सांगितले, कारण की आचार्य महाराजांना माहित होतं दक्षिणेतले दुसरं काय विचारणार नाहीत. अभिषेक, ह्यो अभिषेक, त्यो अभिषेक, असा केला पाहिजे, तसा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी विचारणार आहेत. म्हणून ती अट घातली. हाच प्रश्न सुद्धा आचार्यांनी विचारल्यानंतर आचार्य महाराजांनी उत्तर दिलं होतं कि देखो भैया, जब अनशन होता है तब अनशन की तैयारी पहले दिन से अपन करते हैं. पहले दिन से, पहले 2 दिन से अभी तैयारी चालू होती है की मुझे अनशन करना है, मला उपास करायचा आहे. हे आधीच आमच्या अंतरंगाला मी भावना बांधून ठेवते, उपास करायचा आहे, करायचा आहे, करायचा आहे. परंतु उनोदर ज्यावेळी असते ते उनोदर सगळे पंचपक्वान पुढ्यात आहेत आणि त्या पंचपक्वानातील ठराविक पक्वान घेणे ही श्रेष्ठ तप आहे, हे आचार्य भगवंतांनी सुद्धा सांगितलं. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आज आचार्य भगवंतांनी सांगितले शक्तीतच तप. आम्ही तप करत असताना विचारपूर्वक, मी म्हणून कायमस्वरूपी म्हणतोय तुम्हाला, कायमस्वरूप चातुर्मासला आल्यापासून एक गोष्ट मी म्हणतोय. काय म्हणतोय? ज्याला धर्म करण्याची अक्कल आहे आणि पुण्य कमवायची अक्कल आहे त्याचंच कल्याण होते. त्या 2 गोष्टी नसतील तर कितीही काही करा, काही गोष्टी साध्य होणार नाही. हे आचार्य भगवंत सन्मत महाराजांचं सूत्र होतं. त्यामुळे धर्म कसा करायचा आहे, कुठल्या गोष्टी कशा करायच्या आणि कुठल्या गोष्टीमध्ये जास्त पुण्य आहे हे कळायला पाहिजे. आणि पुण्य कसं कमवायचं आहे, कुठली गोष्ट केल्यानंतर जास्तीत जास्त पुण्याची मात्रा मिळणार आहे, कुठल्या वेळेला काय केल्यानंतर पुण्य मिळणार आहे, या गोष्टी जर कळल्या तर आमचं कल्याण लवकरात लवकर होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर कल्याण नाही, डोंबिवली बी नाही, डोंबिवली बी मिळणार नाही आम्हाला. किती बी उडका, तिथंच फिरणार आणि कल्याणमध्ये येणार, तिथंच फिरणार आणि डोंबिवली तिथंच बाजूला आहे कोपऱ्यावर, ती घावणारच नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले की आम्हाला जर तप करायचं असेल तर आमच्या शक्तीनुसार तप करणं आवश्यक आहे. आणि आचार्य भगवंतांनी 2 संधी दिल्या, इच्छा निरोध तप आणि स्वाध्याय परम तपा. आम्ही जेवढ्या प्रमाणात इच्छांचा निरोध करता येईल तेवढ्या प्रमाणात तप करणार आहे. मी एक उदाहरण सांगितलं होतं, लास्ट उदाहरण सांगतो आणि थांबतो, माझं टायमिंग संपलेलं आहे, दुसरं टायमिंग चालू झालेलं आहे. तर मी एक उदाहरण मागं सांगितलेलं ऐकलंय बघा. राजस्थानातलं एक साधूंचं उदाहरण सांगितलेलं, आता बऱ्याच जणांना माहीत नाही म्हणून परत सांगतो की त्या हिंदू साधूंना ते नगराच्या बाहेर एका ठिकाणी पडक्या वाड्यामध्ये राहत होते. परंतु त्या हिंदू साधूंना काय भावना झाली माहिती आहे? दाल बाटी खायची. दाल बाटी म्हणजे एक राजस्थानातला प्रसिद्ध पदार्थ आहे. याचा अर्थ काय माहिती आहे? दाल बाटी म्हणजे काय? एक तर कणकेचे
गोळे करतात, एकतर तळून काढतात किंवा त्याला शेगडीवर भाजतात, त्याला बाटी म्हणतात. आणि त्याच्यापुढून एक वरण केले जाते, त्याला दाल म्हणतात. हा प्रसिद्ध राजस्थानचा प्रसिद्ध पदार्थ आहे, पूर्ण जगामध्ये त्याची ख्याती आहे. परंतु तुम्हाला त्यांचं काय आवडणार नाही, तुम्हाला कुठलं आवडणार, इथलंच. ते प्रत्येकांची ज्या ज्या भागामध्ये गेल्यानंतर तिथली तिथली परंपरा, भाषा, राहणीमान, खाणं पिणं सगळं बदलते. प्रत्येक 15 किलोमीटर बदलते. आचार्य भगवंतांनी धवला ग्रंथात सांगितलंय, प्रत्येक 15 किलोमीटरमध्ये. तुम्ही म्हणाल मग महाराष्ट्रामध्ये भाषा कुठं बदलल्या, तुम्ही भाषा प्रत्येक 15 किलोमीटर. आता इथं तुमचं किनी आहे, इथनं 15 किलोमीटर वाळव्यात जावा, दगाड चिक्काल माहिती आहे. मी 4 महिने काढून आलोय तिकडं. काय काय वेळेला माझे बी शब्द तसेच येतात, अजून त्या चातुर्मासातला अजून येतात. 4 महिन्यात त्यांचं ऐकून ऐकून त्याला वाळव्याची प्रसिद्ध भाषा म्हणतात, तुम्हाला माहित नाही ते. तिथनं पुढे सांगलीत गेला, 15 किलोमीटर आहे, तिथली भाषा वेगळी आहे. कार्यक्रम लय काय काय शब्द वापरले आहेत. आता इथनं कोल्हापुरी तुम्हाला माहितीच आहे, इथनं 15 किलोमीटर कोल्हापूरवर जा, कोल्हापुरीची भाषा बी वेगळीच आहे. अशी वेगवेगळ्या जिथं जिथं राहणीमान वेगळं आहे, 15 किलोमीटरमध्ये हे सगळ्या गोष्टी बदलत असतात. तसं त्या राजस्थानचा तो खानपान पदार्थ आहे दाल बाटी. आणि त्यांची भावना झाली दाल बाटी खावी म्हणून त्या महाराजांची, जे हिंदू साधू होते. त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या घरामधनं त्या दाल बाटीला लागणं सगळं सामान गोळा केलं, आणि तिथं मग लाकडं आणून तिथं चूल दगडांची घालून तिथं सुंदर अशी दालबाटी तयार केली. दालबाटी चांगली तयार झालती. आणि आता पाणी संपलं, त्यांच्या घरात होतं ते पाणी संपल्यानंतर त्यांनी एक घडू घेतात आणि पाणी आणायसाठी जातात. पाणी आणायला जात असताना त्यांचं भाव अंतरंगात चालू होते बघा, की फक्त तुझी दालबाटी खायची झालं म्हणून एवढा उपद्रव केलास. स्वतःचं मन सांगाले ना त्यांचं, एवढा उपद्रव केलास, या घरातनं हे मागितलास, त्या घरातनं ते मागितलास, त्या घरातनं रोज तर काही काम न करता, इकडे तिकडे न करता 2-3 घरामध्ये मानून तुझं पोट भरत होतास. आज तुझी भावना झाली, किती घरातनं काय काय सामान मागितलास आणि काय काय उपद्रव केलास. हे सांगितल्यानंतर जर असंच तुझं मन मागे गेलं, आज दालबाटी मागेल, उद्या पुरी मागेल, उद्या परवा कचोडी मागेल, परवा गुलाबजामुन मागेल, परवा आणि काय मागेल, आणि अक्का मसूर मागेल. किनीवाल्यांना लगे हसू आले बघा, त्या भागातलं सांगितलं लय हसू येते. हा तर काय काय मागतील कुणास ठाऊक. तर त्यांची भावना झाली, त्यांनी पाणी घेऊन गेले. परंतु आता त्यांनी मनाशी संकल्प बांधला, माझी जी मनामध्ये इच्छा झाली त्या इच्छेला जर मारायचं असेल तर निश्चित रूपाने अंतरंगातल्या मनाला एक थोबाडे द्यायला पाहिजे, तरच हे मन ग बसणार आहे, नाहीतर 3 काळामध्ये मन ग बसणार नाही. मग ते काय करतात, पाणी ठेवतात. पाणी ठेवल्यानंतर ते पाणी तांब्यानं पेल्यानं घेऊन अखंड सगळं पाणीच पितात, घट 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 घट. 1 तांब्या 2 तांब्या पाणी पितात आणि गवसतात. आणि जी दालबट्टी केली होती ना, तिथं जर बाहेर मुलं खेळत त्या सगळ्या मुलांना वाटून टाकतात. याला म्हणतात इच्छा निवृत्त. जी इच्छा ज्यावेळी झाल्या त्या इच्छाला रोखणे. जर तुमचं समजा आचार्य सन्मतसागर महाराज कायम सांगायचे, तुमचं जर कुणासंग भांडायचे भाव झाले तर मुहूर्त काढायला जायचं पंडित मामांच्याकडं, आणि चांगलं काम करायचे भाव झाले त्या दिवशी पडदिशी करून टाकायचं. काय बघत बसाय नाही. काय सांगितलं काय सांगितलं, जर कुणासंग भांडायचे भाव झाले तर मुहूर्त काढायचं. मुहूर्त काढूसपर्यंत आतल्या अंतरंगातले सगळे भाव आहेत जे क्रोधाचे निघून जातात आपोआप. आणि जे चांगलं काम आहे ते लगेच करून टाकायचं, नाहीतर त्यात लय काय काय वाढ होते. इच्छा तुमच्या लगेच गप असते, ओढं मनात मांडले ओढं वाढत 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 जाते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टी करा. त्यामुळं जीवनामध्ये जर तप आम्ही शक्तीनुसार केला आणि त्याच्या पुढे जाऊन आमच्या अंतरंगातील कपटाचार मायाचार जर काढून टाकला तर आर्जो धर्माची प्राप्ती आणि उत्तम तपाला सुद्धा आम्ही प्राप्त होऊन निश्चित रूपानं आमच्या अंतरंगामध्ये तप प्राप्त करून भविष्यामध्ये आम्ही सगळ्या कर्मांना जाऊन सिद्ध पर्यायाला प्राप्त करून घेईन. एक गोष्ट लक्षात घ्या, आजपर्यंत एक सुद्धा सिद्ध भगवान असे झाले नाहीत की त्यांनी सिद्ध पदाला प्राप्त केले. ते एक सुद्धा सिद्ध भगवान असे झाले नाहीत की त्यांनी तप केल्याशिवाय ते सिद्ध भगवान बनले. जीवनामध्ये तप एक अशी वस्तू आहे की तुम्हाला जर सगळ्या कर्मांना जर नाश करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराने आत्म्याला तापवायलाच पाहिजे. जोपर्यंत शरीराला तापवत नाही तोपर्यंत आत्मा तापत नाही. भांड तापल्याशिवाय आतलं दूध कसं तापल.
3 काळामध्ये तापणार नाही. भांडं पहिला तापवायला पाहिजे आणि मग ते भांडं तापल्यानंतर दूध आपाप तापते. मग व्यवस्थित लय बी तापवू नका, नाही तर उतू जाते. मग परत आणि वरनं पाणी घालायला लागते. मग पाणी घातलेलं दूध पिणार व्हय? आम्ही कोण आहे? जैन. त्यामुळं या गोष्टी करताना शक्तीनुसारच करायला सांगितल्यात. त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टींचं पालन करून लवकरात लवकर सिद्ध प्राप्त करून घेऊया. मी जाता तर एवढीच भावना करतो, मानव जीवन मिला है बेस्ट, उसे मत जाने दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट, उसे मत जाने दो वेस्ट. पाप को दो रेस्ट, अपने आप की कर लो टेस्ट. पाप को दो रेस्ट, अपने आप की कर लो टेस्ट. तभी हम सबको मिलेगा मौज का एवरेस्ट. तभी हम सबको मिलेगा मौज का एवरेस्ट. जो बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की